सनसेट बघा तुम्ही, डायरेक्ट आलोय श्रीवर्धन बीचला. सनसेट बघा, गर्दी बघा, माहोल बघा काय आहे, एकच नंबर. मंदिराच्या मागच्या बाजूनेच आपल्याला वरती जायचं, तिकडून असं गोल फिरून जायचं, प्रदक्षिणा करायची आपल्याला. मित्रांनो, तर काल आपण आलो होतो एकविरीवरून, तर आज जायचं आहे आपल्याला दिव्याघरला आणि हरिहरेश्वर आणि श्रीवर्धन घ्यायचं आहे. तर त्याच्या आधी सकाळीच आपल्याला बघा आपल्या अडगवणी आहे, तर हा भाई उतारला, तर अडगवणी आहे आपली. तर जाऊया, आपले एकच खोत निलेश खोत आपल्याकडे आहेत आज कामासाठी. तर कसे बांधतात ते बघू आपण जाऊन. आता काही एवढंच बांधायचं राहिलं, बाकी बांधून व्यवस्थित उडवी डाललेली आहे आपल्या. बाळाशेठ पण गावी गेलेत, आपलं काही इकडं मन लागत नाही आपला पण. तर सुरुवात केली, पहिला भारा बांधलेला आहे. तर असे पेंड्याचे बरकते बोलतात आपल्याकडे, बरकते वळून भात जोडायचा एकावरती एक आणि पॅक करून डायरेक्ट जोडण्यासाठी तयार. संध्याकाळपर्यंत आरामात होऊन जाईल. तर आपण पण जाऊया दुपारी. त्याच्या आधी यांची सोय केलेली आहे. तर पप्पा गेलेत वेशवीला चिकन वगैरे आणायला. बघा आपली माणसं आता आलेत, एवढी कापे आहेत, फास्ट काम करतात आपले. बघा हे प्रेम बघा महाजनांचा. ये तिथं आपण जाऊ, तिथं आपल्या पाठवून येतातच, ती सवय लावलेली आहे. लहानापासून सवय असल्यावर बरोबर येतात, शिकतात ते. त्याला आता जास्त सकाळी खार पडले त्याच्यामुळं थांबायला लागेल. तापलं की पटापट मग बांधायला सुरुवात करतील. आपण यांची जेवणाची पण सोय केली आहे दुपारी. या आपलं घर बघा, ये हे बघा, त्यांना उचलून घ्यावं लागणार. चला तर निघूया आपण, दुपारी जायचं आहे. त्याच्या आधी आपण गाडी वगैरे धुऊया मस्तपैकी. तर चला, आलो आपण घरी ना. तर घरी जानूचे सगळे फ्रेंड आले होते आपलं घर बघायला, त्यांना आपण घर वगैरे दाखवूया. आपण जायचं, नंतर गाडी वगैरे धुवायची आहे. दुपारी जायचं आपल्याला ह्यांनाच घेऊन फिरायला, आपल्याला जायचं आहे दिव्याघरला. तर भेटू. चलो आपण आता कामाला माणसं आहेत, तर आपला त्यांचं पाहुणचार करायचंच आहे. तर काकी आहेत, कांदा विंदा कापून झालं आहे, आता खोबरं वगैरे किस्त आहेत. कांदा विंदा भाजून घ्यायचं, प्लॅनिंग तर चिकनचंच आहे. अडगवणी आहे तर बोलले आपल्याकडे कार्यक्रम असल्यावर चिकनशिवाय बात नाही. आता सगळी तयारी बियारी चिकनचे लागले. जिथं आपण जाऊ तिथं मांजरासोबतच आहेत. चला बाबा, तुम्हाला आज काहीतरी खायला द्यायला लागेलच. तर आपल्याला जेवण वगैरे गाडी वगैरे धुवून आपण डायरेक्ट दुपारी निघूया दिव्याघरला जायला. तर चला आपण जाऊया गाडी धुवायला. आलोय आता, गाडी बिडी धुऊया बोललो, जायचं आपल्याला दिव्याघरला. तर बोललो गाडी बिडी धुऊया मस्तपैकी. बाय आता आले सावती, गाडी बिडी धुवून आपण जेवण वगैरे निघूया. तर चला. गावामध्ये आपला भाऊ आर्यन भाऊ गाडी वगैरे फिरवतोय मस्त की. येऊ दे येऊ दे येऊ दे, अजून पुढं घे थोडी बस. तर जानू बिनू रेडी आहे निघून. तर गाडी वगैरे फिरवूया.
चला गँग घेऊन निघालो आता आपण जेटीकडे आलोय. आर्यनला बोललो तू चालव म्हणजे मला कसं व्हिडिओ वगैरे काढायला मिळेल. आर्यन मागचा खोल आहे. चला आपण जेटी मध्ये बसूया. रविवार असला की गाड्या बघा फुल लाईन मध्ये. आपली शेवट आहे एकदम. बघूया जेटी फेरीबोट मोठी असते ना तर बघू आता बसतात की नाही गाड्या. फेरीबोट मध्ये आपण टाकली गाडी. आता छोटी फेरीबोट असल्यामुळे आपल्याला रिटर्नला डबलला लागली. पहिले एक भरून गेले नंतर आपला नंबर लागला. ब्रिजचं पण फास्ट काम चालू आहे. लवकरच होईल. 2027 पर्यंत कंप्लीट करायचं आहे त्यांना. पण पाण्याला ओटी आहे आत्ता पाणी भरायला स्टार्ट झालं आहे. तर आपण आधी हरिहरेश्वरच करणार आहोत म्हणजे गोल राऊंड मारायला मिळेल आपल्याला. चला तर आपण बोटीतून निघूया. मस्त खाडीतून चाललोय आपण बघा. पाणी बघा एक नंबर. आता भरती चालू झाले. समोर दिसते आपल्याला हे वेसवी गाव आहे आणि डायरेक्ट बाग मांडले. ही अशी एकच फेरीबोट आहे की ती डायरेक्ट जिल्हा टू जिल्हा जोडते. डायरेक्ट रत्नागिरीतून डायरेक्ट रायगडमध्ये एंट्री. तर आपण जेटीतून क्रॉस होऊया. पण जायचं आपल्याला हरिहरेश्वरला पहिल्यांदा. तर चला आता आलो बाहेर पडलो जेटीतून. तर आपल्याला जायचं आहे आता हरिहरेश्वरला. गाडीत बसली गँग. तर आता आपण इथे जाणार आहोत हरिहरेश्वरला आणि राईट साईडून कोलमांडल्यावरून डायरेक्ट श्रीवर्धनला जातो. तर चला आपण भेटतो डायरेक्ट हरिहरेश्वरला. गाडी वगैरे पार्किंग केली आपण तिथं. तर आता आम्ही तर चिकन बिकन काय खाल्ला नाही आज. तर चाललोय आपण मंदिराकडे. संध्याकाळी बोलू चिकन खावा. आता आपण दर्शन घ्यायचं आहे म्हणून. आता काम चालू आहे थोडासा. पण आपण इकडून गाडी आणली त्या भागातून आणली गाडी. शेड बघा. गॉगल बिगल घालून खाली ट्रॅक घातले. चालते आपल्याकडे गावा साईडला. क्वालिटी दिसली पाहिजे. क्वालिटी बघा. जाऊया आपण पहिलं दर्शन घेऊया. आपल्याला राऊंड मारायला मिळतंय का बघूया. ठीक आहे बनून राहा व्हिडिओमध्ये. बिजारात बघा नुसती दुकानं फुल एकदम. आधी दर्शन घेऊ आपण. 2-2चा ग्रुप आहे. पुढे दोघे मध्ये दोघे पाठी दोघे आम्ही दोघे. सहलीला आपण आले असं वाटायला लागलंय. प्रभात फेरी आहे गोल फिरून. शनिवार रविवार असलं की फुल गर्दीच असते इकडे. आलोय आता आपण मंदिरात हरिहरेश्वरच्या आणि कालभैरवचं मंदिर आहे इथेच. हातपाय वगैरे धुया आणि दर्शन घेऊया. आलोय आपण कालभैरवाच्या मंदिराकडे. तर आपण मंदिरातून पाय वगैरे पडूया आणि जाऊया पुढे. इथून आतमध्ये जा. चला पाय वगैरे पडूया. दर्शन वगैरे झालंय आता बघा. कलरचं काम चालू आहे. तर नंतर आपल्याला हरिहरेश्वरच्या मंदिरात जायचं. तर चला जाऊया पुढे. आपण वगैरे घेतला. तर ह्या दोघे इथं बसल्यात. बाकीचे आतमध्ये आहेत. तर चला आपण राऊंड मारायचं आहे आपल्याला. पण राऊंड मारू. अरे देवा पडलो असतो आता. मंदिराच्या मागच्या बाजूनेच आपल्याला वरती जायचं आहे. तिकडून असं गोल फिरून जायचं. प्रदक्षिणा करायची आपल्याला. तर आता पण आपण खूप वर्षांनीच चाललो इकडे. मागे कधी येत नाही. पाणी भरतो ना त्याच्यामुळे आपल्याला यायला मिळत नाही. चला जाऊया. आलोय आपण ते पायऱ्यांजवळ.
तर खाली आपण उतरून असे गोल राऊंड मारून त्या साईडला बाहेर पडू आपण. इथून पण सरळ आहे कॉर्नरला जायला, पण आपण नाही जाणार. चला आपण पुढे जाऊया. पण राऊंड मारायला बघा, एक नंबर व्ह्यू आहे. संध्याकाळचाच मोसम आहे. आता पाणी खाली असल्यामुळे आपण राऊंड मारायला मिळत आहे. तर ह्याच्यानंतर आपण जाऊया श्रीवर्धनमध्ये. वगैरे झाला आहे आपला. तर आपल्याला आता श्रीवर्धनला जायचं आहे. तर थोडा एक गाडीचे 2-3 फोटो काढून घेतो आपण. मोबाईल 16 मोबाईल आहे, काय विषय नाही. आता आपल्याकडे मोबाईल असल्यावर आर्यनचा काय बाबा विषयच नाही. खास त्यासाठीच आणले आपण त्याला आज. तर चला, कधी पण आलात तर इकडून ह्या बाजूने या. इकडे पार्किंगचे पैसे घेत नाही. याच्या आतमधून आलात तर पार्किंगचे पैसे घेतात. तर आपण थोडं गाडीचं शूट करू आणि निघूया श्रीवर्धनला. श्रीवर्धनमध्ये आलोय आपण. तर बघा, ह्या समोरच आता भेटेल आपल्याला स्टँड. राईट साईडला मस्त स्टँड आहे, बघाच तुम्ही. तर आपल्याला ह्या गेटमधूनच बघूया काय फी घेतात की माहिती नाही. आपण इथलेच आहोत. तर डायरेक्ट आपल्याला जायचं बीचवरती. सनसेट आपल्याला पाहिजेच. तर चला जाऊया आपण, भेटू बीचवरतीच. एवढ्याशा जागेतून चालले. बारीक बारीक रस्ते बाजारामधून पडतात. आपण तो बाबा आधीच लावून ठेवली गाडी. बाजारपेठ मोठी आहे श्रीवर्धनची पण. तर आपण सोमजाई आईच्या मंदिराकडून जाणार आहोत सरळ डायरेक्ट बीचवरती. तर चला, पेठमध्ये आहोत आपण. एक साईडूनच रस्ता आपल्याला दिलेला आहे. तर गर्दी झाली फुल. सनसेट निघून जाईल असं वाटते आपल्याला. बघू, आपल्याला काय फिरायचं तर आहेच. आपण सोमजाई आईच्या मंदिराकडून चाललोय. हे बघा मंदिर आहे. आपण सरळ सरळ आता बीचकडे चाललोय. थोडा रस्ता बंद ठेवला, एक साईडून केला. सनसेट आपल्याला दिसतोय, एक नंबर दिसतोय. चला आपण भेटूया आपण बीचवरतीच. खूप मोठा आहे श्रीवर्धन पण. सनसेट बघा तुम्ही, डायरेक्ट आलोय श्रीवर्धन बीचला. सनसेट बघा, गर्दी बघा, माहोल बघा काय आहे, एकच नंबर. या सनसेटसाठी लोक खूप लांबून लांबून येतात. आणि आपल्याला काय काय आता बघायला मिळणार आहे. संध्याकाळचा आहे, एक नंबर सीन आहे. हे असं बघून नाही तर इथं यावं लागतं. बघा, आपण जाऊया, फिरूया. जेवढं शक्य होईल तेवढं फिरूया पूर्ण सर्वच. आपल्याकडे टाईम आहे 1-1.5 तास 2 तास आपल्याकडे टाईम आहे अजून. गर्दी बघा तुम्ही. आता आमची गँग कुठे गेली काय माहिती नाही. बघू आता, त्यांना शोधूच आपण. चला. बघा, कधी काय फुकट जात नाही. हे बघा, लोखंडाचे जेवढे वेस्टेज पार्ट आहेत ना, त्याच्यापासून बनवलेला आहे. एकदम अट्रॅक्ट करून जातो हा बनवलाय त्याच्यामध्ये. बघा, एक नंबर दिसतोय. तर एकदम गोवावाली वाईब आहे एकदम इथे. बघा कसं इथं सगळ्या एक्सरसाइज सगळा भेटेल. तर आपण जवळच्याच ठिकाणी आला आपलं श्रीवर्धन. बघा, पुढे पुढे जाऊया आपण, बघूया, फिरूया. बनून राहा तुम्ही शेवटपर्यंत व्हिडिओमध्ये. आणि कशी वाटली व्हिडिओ तुम्ही कमेंट करून सांगाच आम्हाला.
आणि नवीन नवीन व्हिडिओ तुम्ही बघतच जावा. एक नंबर फोटो आहे तिकडे. कॅमेरा घेऊन आलो तर एक नंबर आहे सर्व. बघा इथं बोर्ड बघा, एक नंबर असा आहे, एक नंबर डेव्हलप केला आहे. तर आता आम्ही त्या कोलंबी साईडला त्या साईडला जाणार आहोत. तिथं आता राऊंड मारला, अजून पुढे काम चालू आहे, अजून पुढे वाढणारच आहे. बीच खूप मोठा आहे. तर चला आपण जाऊया. गाडी बघा आत्तापासूनच सवय लागली तर टेन्शन नाही. तर आत्ता हे काय भेटत नाही, भेटता सनसेट निघून गेला आहे. तर हे भेटत नाही एवढ्या गर्दीमध्ये. तर जाऊया आपण पुढे, अजून खूप फिरायचं बाकी आहे. शेवटी भेटलेच आपल्याला माणसं. शूट चालूच आहे, फोटो. बीचवर यायचं असेल तर आपल्याला श्रीवर्धनलाच बेस्ट आहे. फोटोशूट चालू आहे, शेवटी भेटल्यात आपल्याला. इथे अर्धी गँग आहे, तिथे अर्धी गँग आहे. कसला येतोय बघा बाबा, ऐकतच नाही बाबा. पूर्ण रायडर आहेत एकदम, रॉकेट सारखे चाललेत एकदम. घोडा गाडी पण आहे इथं. पोलीस पण आपल्याला सहकार्य करतायत. आज तर शनिवार आहे, तर उद्या तर बघायलाच नको किती गर्दी असेल. तर चला आपण, कोलंबी पण आहे. आर्यन पहिल्यांदाच आलाय असं डेव्हलप झाल्यापासून. मागे आला होता पण आता एवढं डेव्हलप केल्यापासून यायला जमलं नाही. आपण आलो तर चला पुढे. फायनली आता आपण आलोय. कोलंबी बघा बाबा कसले बनवलेत, एकच नंबर दिसतोय बघा. आता आपण श्रीवर्धन वगैरे फिरला. आता आपल्याला फेरीबोट 7:30ची वगैरे भेटेल, तर बघू. बघा विषय एक नंबर. आता इथं ब्लब वगैरे लागले, संध्याकाळचा सनसेट आहे, फुल माहोल आहे एकदम. तर चला आपण आता घरी जाण्याच्या मार्गावरती आहोत. फिरून घेऊया, मग निघूया आपण घरी जायला. तर मित्रांनो, तर आपण गेलो होतो 2 दिवस ट्रिपला. जानूचे सर्व मित्र मैत्रिणी आले होते, बाकीचे राहिले तिकडे. तर काय विषय नाही. तर बघूया, विचारूया त्यांना प्रवास कसा वाटला 2 दिवसाचा. आपण तर प्रत्येकाला विचारा, जानू काय बोलते, मग कसा वाटला प्रवास? 2 दिवसाचा प्रवास एकदम मस्त झाला, एकदम भारी. काय वाटतं सर्व? बाकी आमचं मत फक्त एवढंच आहे, मंडणगड इकोवाल्याला भरपूर थँक्यू. तुम्ही आमचा प्रवास खूप छान घडवला आणि आम्हाला खूप मजा आली. क्वालिटी आणि क्वांटिटी खरंच भारी आहे, यावंच लागतंय. आम्ही खूप एन्जॉय केलं इथे, मस्त मजा आली. कोकणवाली वाईब आली. आमची मेमोरेबल ट्रिप होती खूप. आम्ही असं परत येत राहू. भेटू नेक्स्ट टाइम. ऑल थँक्स. एकदम भारी. आलो घरी, फ्रेश वगैरे झालो आपण. तर कसा वाटला व्हिडिओ कमेंट करून सांगा. तर व्हिडिओला लाईक करा, जास्तीत जास्त शेअर करा आणि चॅनलला आपल्या सबस्क्राईब करा. चला भेटू आपण उद्याच्या व्हिडिओमध्ये.